आता वळूयात पुढच्या बातमीकडे। पुढची बातमी आहे गणेश नाईक यांच्या संदर्भातली। सातत्यानं गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामधला जो वाद आहे तो उफाळताना दिसतोय आणि गणेश नाईक यांना शिवसेनेला संपायची परवानगी द्या, शिवसेना सुद्धा सज्ज आहे। बेताल वक्तव्य करणाऱ्या गणेश नाईक यांना आवरा असं थेट पत्रच खासदार नरेश म्हस्केंनी रवींद्र चव्हाण यांना दिलेलं आहे। म्हस्केंनी हे पत्र ट्विट केलेलं आहे। गणेश नाईक यांनी या सगळ्या संदर्भात नेमका काय म्हटलंय बघूया। पुंडलिक म्हात्रेला ज्या अखंड काँग्रेस असताना डोंबिवली कल्याणमध्ये नगराध्यक्ष कधी काँग्रेसचा होऊ शकला नाही, ते पुंडलिक म्हात्रेला महापौरांनी बनवला पुढे। म्हणजे मग काय राहिलं, जिल्हा परिषद त्यावेळेला राष्ट्रवादीची होती, जिल्हा सहकारी बँक टीबी ठाणे जिल्हा सहकारी बँक राष्ट्रवादी होती। म्हणजे किल्ले कोणाचे नाहीत आणि भारतीय जनता पक्षाने आता परवानगी दिली ना, ह्यांचे नामनिशाण साफ करतात। या सगळ्या संदर्भात नरेश म्हस्के आणि संजय केळकर यांनी प्रतिक्रिया दिल्यात, ऐकूया। त्यांनी पक्षाकडे जी परवानगी मागितलेली आहे आणि त्याकरता त्यांच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षांना आम्ही पत्र लिहिलेलं आहे की तुम्ही द्या एकदा त्याला परवानगी। आमचं नामोनिशाण मिटवण्याची जे भाषा करतायत त्यांना तुम्ही एकदा परवानगी द्या, आमचं नामोनिशाण मिटवण्याकरता मैदानात त्यांना येऊ द्या, आम्ही सुद्धा मैदानात उतरू। नाही, हे शीतयुद्ध वगैरे काही नाही। शेवटी एक एक भावना जी आहे ती त्यांनी व्यक्त केली। आपण जे विचारतात त्याला त्यांची भावना ते व्यक्त करतात। पण